क्रिकेट क्रिकेटची विविध अंग असतात. मग क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फलंदाजी हे महत्त्वपूर्ण, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, यष्टिरक्षण आणि कप्तानपद, कर्णधार हे क्रिकेटची जमेची बाजू आहेत, क्रिकेटची बाजू आहेत. आणि आपण जर का विचार केला तर फलंदाजी हे खेळामधील एक अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. फलंदाजाला बॅट कशी धरावी, फलंदाजाचे पवित्रा डान्स कसा असावा, गोलंदाजाने टाकलेला चेंडू सरळ बॅटने कसा खेळावा, असे बरेचसे प्रकार फलंदाजाला अवगत असणं गरजेचं आहे. आणि फलंदाजाला विकेटच्या चौफेर फटके मारण्याची कला अवगत असणं लागते. त्याला ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह हे सगळं ड्राईव्ह मात्र आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे. क्रिकेटचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. उत्कृष्ट फलंदाजीसाठी विशिष्ट स्वरूपाचे समन्वित फलंदाजी, उत्कृष्ट फुटवर्क आत्मसात करणेसुद्धा गरजेचं असते. त्याचप्रकारे क्रिकेटची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर गोलंदाजी हे क्रिकेटमधील दुसरे महत्त्वाचे अंग आहे. गोलंदाजाला बोटाने चेंडू कसा धरावा, त्याला फिरकी, स्पिन, वेग, उंची, योग्य टप्पा कसा द्यावा, त्याचप्रमाणे किती पावले धावत येऊन तो टाकावा, फलंदाजाला फसून यष्ट्या कशा पाडाव्यात यांचे प्रकार असतात. ध्रुगती गोलंदाजीने ज्या यष्टिरक्षकाच्या व हातून घुसणारा चेंडू इन स्विंग व यष्टिरक्षकाचे जाणारा चेंडू आउट स्विंग नव्या चेंडूवर होतात. उजव्या हाताच्या गोलंदाजाला मंदगती गोलंदाजी, अंतर्मित फिरकी गोलंदाजी, ऑफ स्पिन व बाह्य पिन असं म्हणजे ओळखला जातो. तर असे गोलंदाजीचे बरेच प्रकार आहेत, ते तुम्हाला आत्मसात करावे लागेल जर का तुम्हाला या क्रिकेट पटलावरती आपलं नाव कोरावं लागेल. क्षेत्ररक्षणसुद्धा तेवढंच महत्त्वाची बाजू आहे. फलंदाजांनी मारलेला चेंडू अडवून शक्य त्या धाव न देणं म्हणजे क्षेत्ररक्षकाचं काम असतो. यष्टिरक्षकसुद्धा तेवढं महत्त्वपूर्ण अंग आहे क्रिकेटमधील. आणि महत्त्वाचं म्हणजे कप्तानपद आणि कर्णधारपद तेवढंच महत्त्वाचं आहे. संघाचा कप्तान हा अनुभवी, खेळातील डावपेच आखणारा असावा. खेळाची सर्व अंगे अवगत असलेला असा उत्कृष्ट खेळाडू असावा लागतो. तसेच समन्वित व त्वरित निर्णय घेणारा असावा. नाणेफेक जिंकल्यानंतर योग्य वेळी योग्य बदल करणे, कुशल डावपेच आखणारा असा मात्र खेळाडू हा कर्णधार आपल्या संघाचा असावा. अशा अंग क्रिकेटमधील आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्व गुण संपन्न ज्यावेळी मात्र खेळाडू होतो त्यावेळी हे सर्व क्रिकेटमधील अंग आत्मसात करतो, अभ्यास करतो आणि शिकत राहतो. शिकणं हे जितना आहे असं वारंवार म्हटलं जातं. तुम्हाला शिकणं क्रिकेट म्हणजे गरजेचं आहे. आणि तेच मात्र आत्ताच्या टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं जातं. मग बरीचशी नावं निश्चित इथे जोडली जातील. फलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज, 12वा प्रतिनिधी पाठवा आमच्यापर्यंत. उलवे टीम प्रीपचा आपला 12वा प्रतिनिधी पाठवा आमच्यापर्यंत. जबरदस्त प्रहार केलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, अक्षरशः इथे मात्र भेदून जातोय. 6 धावांसाठी हा मात्र बॅट्समधून येते फलंदाजाच्या षटकार. सिद्धू मडवी नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय, स्ट्राईक एंडला अनुप पहिल्या चेंडूवरती इथे मात्र षटकार ठोकला. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार प्रहार करतोय आणि आपली कलात्मक पद्धतीने इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळतोय. यांची मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, रंग आणि ढंगामध्ये गुलाल उधळत मात्र फलंदाजी करत असताना आपल्या संघाला साजेशी खेळी मात्र धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी होत आहेत का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अनुप पाटील कुक्षेत या संघाचे प्रतिनिधित्व करतायत, परंतु आत्ता आपल्याला पाहायला मिळतात खेळताना. उलवे ह्या संघाकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात साहिल सावंत. अलंग कार्पेट खेळून करायला लॉंगांच्याकडून क्षेत्ररक्षण खराब आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचा फायदा होतोय. 4 धावांमध्ये हा फटका मात्र कन्वर्ट केला जातोय. जबरदस्त फलंदाजी, अनुप पाटील ऑन फायर, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतोय. एक षटकार 2 चौकारांच्या साह्यानं मात्र इथे खेळताना पाहायला मिळतोय. पहिला षटक मार्गस्थ आहे साहिल सावंत याच्या रूपानं. काय जबरदस्त मात्र फलंदाजी पाहायला मिळाली. ज्या मात्र फलंदाजीसाठी ज्या
अनुप पाटील यांना ओळखला जातोय त्याच प्रकारे इथे मात्र फलंदाजी होताना पाहायला मिळतोय. दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे आणि तेच मात्र पाहायला मिळतोय. आणि इथे आणखी एक खणखणीत अनुप पाटील ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फलंदाजी मी पाहायला मिळतोय मैदानावरती. क्रीडा रसिकांची मनं जिंकणारी. मी म्हटलं होतं की हा फलंदाज मात्र ज्या प्रकारे मात्र इथे पहिल्याच मात्र चेंडूवरती षटकार ठोकला आणि आपले इरादे पक्के केले आणि उमेद दाखवतोय आपल्या संघाला आणि मोठे फटके खेळताना आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली जातोय. 21 होती ती विकेट मात्र प्राप्त केली. महत्वपूर्ण विकेट. बॅक टू पॅव्हलियन परतावा लागेल अनुप पाटील याला. ब्रँड मात्र इथे बाहेर जाताना मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. कारण बहारदार मात्र इथे खेळताना पाहायला मिळालं. 20 धावा मात्र इथं 6 चेंडूंमध्ये जमवल्या आणि इथे मात्र कॉटन बॉल आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी. जरी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाले असतील तरी महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली पहिल्या षटकामध्ये. साहिल सावंतला विकेट टेकर म्हणून गोलंदाज ओळखला जातो आणि तीच विकेट मात्र महत्वपूर्ण विकेट घेणं गरजेचं होतं. शेवटच्या चेंडूवरती का होईना धावा खर्च केल्या गेल्या असल्या 21 तरी महत्वपूर्ण ऑन फायर मात्र खेळणारे अनुप पाटील या फलंदाजाला मात्र बाद केले गेले. अनुप पाटील यांनी मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची बहारदार खेळी इथे मात्र पाहायला मिळाली. शॉर्ट क्रिकेट टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त मात्र तुम्हाला गेम इथे क्रिकेट खेळावं लागतं आणि चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागतं आणि तेच मात्र इथं प्रत्येक खेळाडू करताना पाहायला मिळतं आणि तेच पाहायला मिळालं अनुप पाटील यांच्याकडून. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर 21 धावा आणि नवीन फलंदाज मात्र इथे जातोय मयूर पाटील. सिद्धू मडवी क्रिकेटमधील आणखी एक मोठं नाव नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही एकही चेंडू मात्र मिळाला नाही सिद्धू पाटील यांना. स्ट्राईक एंडला मात्र अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धू मडवी. मयूर पाटील स्ट्राईक एंडला पाहतोय आपण पण सिद्धू मडवीला एकही चेंडू अजूनपर्यंत मिळाला नाही. त्याची सुद्धा फलंदाज जोरदार अपील केली जातं. पायावरती चेंडू आदललाय परंतु पंचांचा इथे इशारा नॉट आउट येतोय. लेग बायच्या रूपानं एक धाव मात्र निश्चित मिळेल. मिळाले 2 चेंडू अतिशय दर्जेदार होते. गुडलेथवरचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी उचली फ्लॅटेड चेंडू पाहायला मिळतंय. हा सुद्धा त्याच प्रकारे चेंडू होता परंतु तेवढ्या चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनामध्ये आहे आणि विकेट मात्र प्राप्त केली जातोय. बॅक टू पॅव्हलियन परतावा लागेल इथे मात्र खेळाडू मयूर पाटील. प्रथमेश कोहली जबरदस्त गोलंदाजी. कारण पहिल्या षटकाचा जर आपण काय विचार केला तर 21 धावा इथे खर्च केल्या गेल्या होत्या साहिल सावंत यानं. पण साहिल सावंतच्या गोलंदाजीचा विचार केला तर शेवटच्या मात्र चेंडूवरती महत्त्वपूर्ण विकेट जी विकेटची गरज होती अनुप पाटील त्या अनुप पाटील यांची विकेट मात्र प्राप्त केली गेली. त्यानंतर थोडंसं मात्र कमबॅक केलं का असं कुठेतरी वाटत होतं परंतु इथे मोठे फटके घेण्यामधून वंचित ठेवण्यात आलं होतं मयूर पाटील आणि सिद्धू मडवी यांना. पण एक खासियत इथे जर का आपण पाहिलं तर सिद्धू मडवी अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेले नाहीत आणि तेच मात्र फलंदाज स्ट्राईक एंडला नाम आहे उनका सिद्धू मडवी. प्रहार केलाय. मी म्हटलं होतं इथे लॉंग ऑनच्या वरून एक चेंडू मात्र डोक्यावरून जातोय क्षेत्ररक्षकाच्या सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये उल्वे ह्या संघाकडनं पाहायला मिळतात आणि जबरदस्त मात्र इथे पहिल्याच चेंडूवरती लॉंग ऑफच्या रिझनमधून मात्र इथे पाहिलं आपण चौकार मारलं गेलंय. एक कलात्मक पद्धतीने खेळताना सुद्धा आपण सिद्धू मडवी यांना पाहिले. त्याच प्रकारे खेळून काढलं आपण पाहतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येणार तोला उचलणार तोपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत का संधी प्राप्त झाली होती. खराब थ्रो मात्र इथे पाहायला मिळाला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाजांमध्ये मयूर पाटील आणि सिद्धू मडवी आणि निखिल बनसोडे यांच्याकडनं 2 नावं मोठी आपल्याला निश्चित या क्रिकेटमध्ये घेतली जातील आणि सिद्धू मडवी जोपर्यंत मात्र इथे मैदानामध्ये आहेत तोपर्यंत फलंदाजी पाहण्याजोगी असेल. धावा येतील परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती प्रथमेश कोहली यांची. कारण फक्त धावा खर्च केल्या 28 धावा धावफलकावरती लागत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 28 धावा प्रथमेश कोहली
चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त धावा खर्च केल्या 7 आणि महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा आपल्या संघाला प्राप्त करून दिली. क्षेत्ररक्षणाची सजावट निखिल बनसोडे लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्यांच्यासाठी मात्र केली जातोय. स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक केलेला आहे. डीपमध्ये डीप फॉरवर्डला एक क्षेत्ररक्षण मात्र तैनात केले गेलेलं आहे. त्याच प्रकारे डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कारण ही जोडी जी महत्त्वपूर्ण जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळाली. मयूर पाटील ज्यानंतर बाद झाले त्यानंतर मात्र निखिल बनसोडे येत आहेत आणि सिद्धू मडवी सोबतीला असतील. सिद्धू मडवी आणि निखिल बनसोडे ही जोडी मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल उल्वे या संघाकडून. अमोल अँड नीरज 11 उल्वे, त्याचबरोबर VRCC गणेशपुरी. पहिला चेंडू मात्र इथे खराब दर्शवला जातोय पंचांकडनं आणि नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट सुद्धा असेल. एक धाव मात्र निश्चित मिळेल. एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 29 धावा. तिसरा षटक इथे मार्गस्थ आहे राहुल कोहली यांच्या रूपानं. फलंदाज निखिल बनसोडे. प्रहार तर केला इथे मात्र प्रहार केला असला तरी नियोजित स्थानी मात्र इथे जाताना पाहायला मिळते. चेंडू एक धाव मात्र इथे धावफलकावरती येईल. 30 धावा धावफलकावरती लागल्या जातात. तिसरा षटक मार्गस्थ आहे राहुल कोहली यांच्या रूपानं. पहिल्या षटकाचा सविस्तर जर का विचार केला तर 21 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केलं प्रतिमाश कोहली आणि 7च धावा मात्र खर्च केल्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले राहुल कोहली यांना. अनुप पाटील यांची फलंदाजी आपण पाहिली. 6 चेंडू आणि 20 धावांची बहारदार केली. त्यानंतर मात्र सिद्धू मडवी 2 चेंडू आतापर्यंत खेळले गेलेले आहेत आणि 6 धावांची ते मात्र आपल्या नावावरती आहेत. आता तिसऱ्या चेंडूसाठी मात्र सिद्धू मडवी हे जात आहेत. आपल्याला कमी मात्र आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फलंदाज आहेत आणि कमी चेंडू आतापर्यंत खेळले गेलेले आहेत ते सिद्धू मडवी यांच्याकडनं. जास्तीत जास्त चेंडू सिद्धू मडवी कसे खेळतील ते पाहणं गरजेचं आहे. हा सुद्धा चेंडू मात्र इथे पंचांकडनं नो बॉल घोषित केलं जातोय. जबरदस्त मात्र इथे गोलंदाजी करत असताना आता थोडीशी मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय ती राहुल कोहली यांच्याकडनं. प्रथमेश कोहली जात आहेत. राहुल कोहली यांना काहीतरी समजावण्यासाठी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रथमेश कोहली यांच्याकडून. त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं राहुल कोहली यांना बॅक टू बॅक 2 मात्र नो बॉल टाकले गेलेले आहेत. थोडंसं आउटफील्ड सुद्धा आपल्याला खराब पाहायला मिळतोय. पिचमध्ये थोडीसा मात्र खराबी पाहायला मिळतोय. कॉन्क्रिटीकरण पिच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे प्रहार केलं इथे मात्र चांगलं टायमिंग प्रॉपर हिट. ज्या मात्र क्षणाची वाट पाहत होतो सिद्धू मडवीच्या बॅटमधून खणखणीत आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार षटकार षटकार. मी म्हटलं होतं सिद्धू मडवी यांना जास्तीत जास्त चेंडू खेळणं गरजेचं आहे आणि तीच रणनीती आखली गेली आहे का निखिल बनसोडे आणि सिद्धू मडवी. निखिल बनसोडे यांची सुद्धा फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पण इथे सिद्धू मडवी ज्या प्रकारे मात्र प्रहार करतायत कारण आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकाराच्या साह्यानं 12 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंज ऑफ द स्पेस इथे गती कमी करण्यात आली गोलंदाज राहुल कोहली यांच्याकडनं आणि निश्चितच इथे सिद्धू मडवी बॅक टू पॅव्हेलियन. बॅटला ब्रश झालं. चेंडू हलकासा. बाकी काम मात्र यष्टिरक्षकानं केलं आणि तेच काम यष्टिरक्षकाचं मी म्हटलं होतं क्रिकेटचं महत्त्वपूर्ण अंगांपैकी एक म्हणजे यष्टिरक्षक असतो आणि यष्टिरक्षक हा पिचच्या मधोमध असतो. प्रत्येक यष्टिरक्षकाला सगळे खेळाडू मात्र येथे केंद्रबिंदू असतात आणि तो प्रत्येक खेळाडूंवरती नजर मारून तशी क्षेत्ररक्षणाची सजावटसुद्धा केली जातो. ज्या ज्या वेळेला कर्णधार यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतो त्या वेळेला बरेचसे मात्र इथे प्लस पॉईंट असतात. महेंद्रसिंग धोनी आपण पाहिलं हलका त्याने खेळून काढला मिड विकेटच्या रिझनमध्ये अलॉंग द कार्पेट. एक धाव तर केले. डीपचे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी ही धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. 2 धावा मात्र या चेंडूवरती येत्या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 39 39 धावा. तिसरा षटक आपल्याला पाहायला मिळतोय राहुल कोहली
अजूनपर्यंत या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील राहुल कोहली यांच्या रूपानं. समोर फलंदाज आहे नयन पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण तेवढा चांगल्या प्रकारे मात्र खेळून काढता आला नाही आणि विकेटचं पतन होतंय. रनआउटच्या रूपानं मात्र नयन पाटील यांना बॅक टू पॅडून परतावं लागेल. विकेट क्रमांक 4 इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राहुल कोहली यांची. प्रथमेश कोहली यांनी कमबॅक करून दिला आपल्या संघाला. 7च धावा मात्र खर्च केल्या गेल्या होत्या आपल्या गोलंदाजीवरती आणि त्यानंतर मात्र पाहायला मिळालं राहुल कोहली यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक समाप्त होतोय तिसरं. एक चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे ह्या षटकामधील राहुल कोहली यांच्या रूपानं. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती जात आहेत गीतेश मडवी. 39 धावसंख्या मात्र येथे समावी लागेल. हा खराब चेंडू दर्शवला जातोय पंचांकडनं. एक धाव मात्र निश्चित येईल. 1+1 वाईड आणि बाईच्या रूपानं धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 41-41. तर चांगलं आव्हान तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. एक 50-55चं इथे मात्र लक्ष आपण सकाळच्या मॅचेसपासून पाहिलं पण आजची मॅच जी पाहिली ती हर्ष 11 जिथे दुर्शेत ह्या संघात इथे सांगता येणार नाही आणि ह्या चौकाराच्या सह्यानं मात्र धावफलकावरती धावा लागतायत 45. षटक क्रमांक समाप्त होतोय तिसरं. अंतिम षटक डेट वाईज गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जातोय ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हे 6 चेंडू निर्णायक असतील. आपण पाहिले सकाळच्या मॅचेसपासून अंतिम षटकामध्ये बरेचसे समीकरणं बदलताना मॅचमध्ये पाहिलं गेले आणि तेच मात्र इथे पाहायला मिळेल का. गीतेश मडवी आणि निखिल बनसोडे हे 2 फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. तर आता निखिल बनसोडे ह्या मात्र फलंदाजावरती पूर्ण मदार असेल. आपल्या ह्या क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना आपल्या संघासाठी खेळत असताना मोठी धावसंख्या सेट करण्याची. गीतेश मडवी गेम स्टार्ट करायचं आहे प्लीज. प्रथमेश कोहली विनंती असेल आपल्याला गेम स्टार्ट करा. रणनीती आखल्या जात आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. समोर फलंदाज गीतेश मडवी. ओहो प्रहार केलाय. चेंडू मात्र जाय सीमा रेषा बाहेर. तेजस मात्र यांच्या नवीन कोरी इर्टिगा ह्या कारला मात्र प्रहार करतोय. जरी मात्र इथे काच फुटली असती तरी तुम्हाला काहीच मात्र दंडात्मक कारवाई झाली नसती कारण तेजसजी म्हात्रे यांची ती कार आहे. आयोजक आहेत आणि जबरदस्त आयोजक. पनवेल तालुक्यातील नामवंत आयोजकांपैकी एक नाव म्हणजे तेजसजी म्हात्रे. थोडंसं त्यांच्या काळजाचा हाट मात्र इथे झालं होतं. नवीन कोरी काढी वरती मात्र इथे चेंडू आदललाय परंतु क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेट प्रेमीला अशा जखमा तर काहीच फरक पडत नाही. फॉलो थ्रोमध्ये इथे मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र घेतली जातोय. काय एके धावेने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 52 धावा. तर नेक्स्ट मॅच दहिवली आणि टेंबोडे दोन्ही संघांना विनंती असेल. नेक्स्ट मॅच आपली असेल दहिवली आणि टेंबोडे. प्लीज आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनंती असेल प्लीज. पावसाचं सुद्धा आगमन इथे मात्र होतंय. प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र यष्टीरक्षकांना तेवढं चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. एक धाव मात्र निश्चित इथे येईल का. हेच एक धाव मात्र इथे येतोय. या एके धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे अजून. एक धाव मात्र इथे मिळेल. या एके धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. या मॅचसाठी मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच बॅट मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेसाठी बॅट आपल्याला देण्यात आलेली आहे ती केतन यांच्याकडून दिलेले. गोठवली इथले आहेत क्रिकेट प्रेमी. त्यांनी मात्र इथे बॅटचं मॅन ऑफ द सिरीजसाठी मात्र देण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. जबरदस्त मॅच. आता मात्र पावसाचा इथे सुरुवात झालेली आहे. रिमझिम मात्र पाऊस इथे मात्र चालू झालेला आहे. आता खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये रंगत येणार. क्रिकेट मात्र इथे रंगला जाणार. कारण मी म्हटलं होतं प्रहार केले इथे मात्र पाहायला मिळतोय परंतु तिथे चेंडू अडकला जातोय. डीपचा क्षेत्ररक्षक मात्र येतोय तोपर्यंत मात्र इथे
2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. खराब थ्रो मात्र पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उचललाय. तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 3 धावा तर कंप्लीट केल्या जातात तोपर्यंत. या 3 धावाने धावफलकावरती धावा लागल्या जातात 56. अविनाश ढोलकर गोलंदाजी करत असताना इथे मात्र आपण पाहायला मिळालं, चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला गेला होता आणि 6 चेंडूंवरती चेंडू पाठवला होता सीमारेषा बाहेर अविनाश ढोलकर यांच्या गोलंदाजीवरती. परंतु गीतेश मडवी आणि निखिल बनसोडे हे 2 फलंदाज मात्र पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात गीतेश मडवी. गोलंदाज अविनाश ढोलकर. प्रहार करण्याचा प्रयत्न होता नियोजनस्थानी मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये, जिथे मात्र जागा सुनिश्चित केली गेलेली आहे आणि तिथे मात्र एक धाव मिळेल आणि ह्या एके धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 57. निखिल बनसोडे 4 चेंडूंचा खेळ खेळलेले आहेत. 9 धावा नावावरती आहेत. आपल्या मोठा प्रहार केलाय. नाईस साऊंड. जबरदस्त मात्र त्या प्रहार केले. नजाकत सौंदर्य ताकदचा एकत्र मिलाप पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र चेंडूला पाठवलंय सीमारेषा बाहेर. निखिल बनसोडे ब्रँडेड षटकार. जबरदस्त क्रिकेट. मी म्हटलं होतं इथे थोडीशी कुठेतरी चुकी झाली का, कारण सिद्धू मडवी याला मात्र कमीत कमी चेंडू खेळायला मिळाले. त्यानंतर निखिल बनसोडे यांना सुद्धा कमी चेंडू खेळायला मिळाले. इथे बराच क्रिकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा लागल्या 63 आणि विजयासाठी 64 धावांची गरज असेल. 63 धावा इथे मात्र जमवल्या गेलेल्या आहेत त्या उलवे ह्या संघानं आणि मात्र गणेशपुरी ह्या संघ त्याचा पाठलाग करण्यासाठी निश्चित मात्र इथे जाईल. 65 धावांचा आपल्याला टार्गेट इथे मात्र पूर्ण करावे लागेल जर का या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. एक नामवंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. निलकंठेश्वर उलवे व जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी. दहिवली प्लीज आपण यायचं आहे. दहिवली टेंबोडे दहिवली आणि टेंबोडे चला नाणेफेक करून घ्यायचं आहे. तेजस्वी म्हात्रे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, पण तेवढेच क्रिकेटचे चाहते, क्रिकेटवरती अतुर प्रेम करणारे, तमाम प्रेम करणारे आणि किंजल ट्रॉफीचे सर्व आणि पनवेल तालुक्यातील उत्तम आयोजक म्हणून तेजस्वी म्हात्रे यांच्याकडे पाहिला जातो. कारण तेजस्वी म्हात्रे यांच्याकडनं नेहमीच क्रीडा रसिकांना खेळाडूंना काहीतरी मिळावं, काहीतरी नवीन प्रयोग मात्र तेजस्वी म्हात्रे यांच्याकडनं केले जातात. ते नेक्स्ट येणारी किंजल ट्रॉफीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचं कौल घेतला जातो. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर निलकंठेश्वर उलवे वर्सेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरीचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2021. दिबा पाटील साहेबांचं सुद्धा इथे स्मरण केलं जाईल. नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील साहेब यांचं नाव निश्चित दिलं जाईल आणि तोच नाव मात्र इथे लागलं जाईल, त्याच्यात कोणतीच शंका नसेल. दहिवली प्लीज आपण यायचं आहे. आपला प्रतिनिधी पाठवायचा आमच्यापर्यंत. दहिवली प्लीज आपण जर का आमचा आवाज पोहोचत असेल तर प्लीज जाऊया. नेक्स्ट या स्पर्धेचं आपण धावतं वर्णन ऐकण्यासाठी एक हिंदीचे जबरदस्त समालोचक मनोहरजी पाटील वाजे. काय जेवण जेलतात साहिल चव्हाण काय काय कंची दहिवली काही नाही आता दहिवली टेंबोडा याची साई होती का बदलवली ती आली नसेल.
वे सभी दर्शकों का एक बार फिर से हम तहे दिल से स्वागत करेंगे दोस्तों, और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया में हम निकल जाएंगे। तो जीतने के लिए इस मुकाबले में वीआरसीसी गणेशपुरी टीम को 64 रनों की जरूरत है। सिद्धेश वास्कर होंगे मैन फ्रॉम भंगारपाड़ा, और उनका साथ निभाएंगे प्रथमेश कोहली। तो गेंदबाजी में आएंगे निखिल बंसोड़े। पिछला मुकाबला हमने देखा था जिसमें 70 रन चेस हुए थे। क्या इस मुकाबले में भी मजा आएगा? क्या बल्लेबाजों की दहशत हमें देखने को मिलेगी? अंपायर का इशारा, उल्टी गिनती शुरू। 3, 2, 1 लेट्स प्ले। और सिद्धेश के बल्ले से पहली गेंद के ऊपर यह बड़ा स्ट्रोक निकला, गेंद सीमा पार, पहला छक्का। तो टॉस यहां पर किया जा रहा है टेम्बोडे और दहिवली टीम के बीच में, और टॉस जीता तो दहिवली टीम ने टॉस जीता है। दोनों टीम को यहां से हम ढेर सारी शुभकामनाएं देंगे। पहली गेंद के ऊपर छक्का आया था। जिस तरीके से पिछले मुकाबले में जबरदस्त बल्लेबाजी की थी जीवित ने, सूरज ने अंतिम क्षणों में आकर मुकाबला जीता था दूरशत क्रिकेट टीम ने, और इस मुकाबले की शुरुआत भी उसी तरीके से हुई। पहली गेंद के ऊपर छक्का दिखाकर अपने जहरीले इरादे जाहिर करते हुए सिद्धेश वास्कर ऑन स्ट्राइक। एक और अच्छा स्ट्रोक, इस बार बड़ा बल्ला आड़ा तिरछा घुमाया था और इसका नतीजा भी सेम आया। पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर छक्का। पहली शुरुआत हमने देखी थी इस दिन की जहां पर गेंदबाजों का बोलबाला था, वहां पर उल्वे क्रिकेट टीम ने 39 रन बचाए थे, लेकिन पिछले कुछ समय से बल्लेबाजों की दहशत मैदान के अंदर नजर आ रही है। और एक और छक्का देखा सिद्धेश वास्कर के बल्ले से, लगातार 2 गेंदे 2 छक्के, इस बार राउंड द विकेट से। निखिल की ये गेंद, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन जरूर मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। चोर बदले बल्लेबाजों ने वीआरसी के ऊपर भरोसा करती है जब भी बल्लेबाजी में उतरते गणेशपुरी टीम। इस बार 64 रनों का टारगेट है सामने। क्या यह टारगेट आसान सा बनेगा? 4 ओवर का मुकाबला और पहली 3 गेंदों में 13 रन बनाने में कामयाब रही है बीच मैदान में वीआरसीसी गणेशपुरी। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से अपना कोन चेंज किया है, अपनी दिशा बदलने का प्रयास किया जा रहा है गेंदबाज के द्वारा। थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, बल्ले के निचले हिस्से में गेंद लगी, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। पिछले क्षेत्र में सिर्फ 1 रन डिक्लेयर, 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती भी, धीरे धीरे पारी को आगे बढ़ाया जा रहा है, खेल का मजा लिया जा रहा है। इसी का नाम तो क्रिकेट है दोस्तों। हर एक गेंद के ऊपर चौके छक्के नहीं आएंगे, बीच बीच में क्रिकेट की खूबसूरती बढ़ाते अब ये मुकाबला हम देख पा रहे। इस ओवर के 5वीं गेंद लेकर निखिल तैयार है, जो चेंबूर से बिलोंग करते हैं, आइकॉन खिलाड़ी इस बार अमोल एंड नीरज 11 उल्वे क्रिकेट टीम की ओर से। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से इस ओवर की 5वीं गेंद सिद्धेश के लिए गेंद करी थी। गेंद टप्पा गिरने के बाद बाहर की तरफ काफी घूमी थे और इसके ऊपर चकमा खाया, कोई नंबर नहीं आया इस गेंद के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति होती भी, डॉट गेंदों से प्रेशर बढ़ता है, प्रेशर से गलत स्ट्रोक निकलते और गलत स्ट्रोक से आती है विकेटें, और विकेटें आएगी तो मुकाबले में जिंदा रहेगी यहां से उल्वे क्रिकेट टीम। पहली 5 गेंदें 14 रन बने, और बारिश के मौसम में रबर गेंद के साथ यह अच्छी इकोनॉमी भी कहा जा सकती है। इस बार काफी उछली थी गेंद टप्पा गिरने के बाद, लेकिन रन मिलेगा यहां से केवल सिंगल, नो बॉल है। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ेगी। 16 रनों के ऊपर पारी अब पहुंच चुकी है। फ्री हिट का मौका होगा, बल्लेबाज प्रथमेश स्ट्राइक रेंज के ऊपर जाएंगे क्योंकि सिंगल दौड़े थे बल्लेबाज, एक दूसरे के ऊपर भरोसा भी किया जा रहा है, बड़े स्ट्रोक की तलाश करती वो, सिद्धे जानते थे कि यह गेंद जरूर न होती जो पिच के आगे गिरी थी। गेंदबाज तैयार, और फ्री हिट का फायदा क्या कमाल का उठाया, प्रथमेश कोहली के बल्ले से निकलता हुआ यह पहला छक्का, और इस ओवर का यह तीसरा था। और 1 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल बनी है 22, 22 रन। तो
तो बिल्कुल यहाँ से बड़े छक्के भी हमें देखने को मिल रहे हैं और तेजस जी मात्रे हमें बता रहे हैं कि ये छठा बॉक्स है, 60 गेंदें अब तक गुम हो चुकी है। तो बिल्कुल ये दहशत बल्लेबाजों की नजर आ रही, जब भी गेंद सीमा पार जाती है वापस नहीं आती। टीम की रन संख्या पहले ओवर की समाप्ति के बाद 22 से 64 रनों का लगभग टारगेट था और शानदार शुरुआत हुई है, लेकिन एक आध ओवर भी अच्छा गिरेगा, 10 से 12 रन आएंगे तो प्रेशर बढ़ता है बल्लेबाजों के ऊपर। वो प्रेशर बनाने की कोशिश जरूर होगी गेंदबाजी करने वाली अमोल एंड नीरज 11 उल्वे क्रिकेट टीम के माध्यम से। वीआरसीसी गणेशपुरी क्रिकेट टीम थोड़ी सी यहाँ पर वर्चर नजर आ रही है, थोड़ी सी मुकाबले के अंदर एक्टिव नजर आ रही है और जैसे पहले ओवर में 22 रन बने थे थोड़े से सर झुकते हुए, लेकिन इस बार चंदन मडवी के मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी कर पाएंगे। घरेलू मैदान के ऊपर उल्वे क्रिकेट टीम उतरी है और इस विकेट को, इस मैदान को बखूबी से जानती है। यजमानों और मेहमानों के बीच में ये कांटे भरा टकराव, विकेटों के पीछे से हौसला अफजाई हो रही है, खिलाड़ी के यकीनन हौसला बढ़ाया जा रहे हैं। गेंदबाज तैयार होगा, चंदन मडवी की इस ओवर की यह पहली गेंद। शॉर्ट पिच थी, बल्ले का बाहरी किनारा जरूर लगा था, विकेटों के पीछे लपक नहीं पाया इस गेंद को। जीवनदान भी कह सकते हैं सिद्धेश वास्कर को। सिद्धेश ने अब तक, सिद्धेश की बात करेंगे तो अब तक सिद्धेश ने 6 गेंदें खेली और लगभग 15 रनों का योगदान है, जिसमें 2 छक्के भी शामिल थे। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी, 23 रनों के ऊपर पारी अब तक पहुंच चुकी है। 64 रनों का टारगेट था और यहाँ पर साझेदारी की जरूरत थी, एक खिलाड़ी को बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत थी। प्रथमेश ने अच्छा साथ निभाया, जब भी मौका मिला बड़े स्ट्रोक लगाए। चंदन तैयार, चंदन की ये गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक, क्या खिलाड़ी पहुंच पाएगा? जी नहीं। यहाँ पर सीमा रेखा के नजदीक जो खिलाड़ी तैनात है, सर्कल में जो खिलाड़ी तैनात है, कैच उनका बनता था। कॉलिंग क्रिकेट में जरूरी है, 3 का तिगड़ा, काम बिगड़ चुका था, ऐसे मौके आपको पकड़ने होंगे। क्योंकि जिस तरीके से हम हमेशा कहते हैं दोस्तों कि जिंदगी में धोखे और क्रिकेट में मौके आपको बार बार नहीं मिलते। जिंदगी आपको बार बार धोखे दे सकती है, लेकिन क्रिकेट आपको बार बार मौके नहीं देती है। लेकिन ये हल्का सा मौका दिया था प्रथमेश कोहली ने। अगली गेंद आएगी चंदन की, स्लोअर वन गेंदबाजी, इस बार पैरों के ऊपर थी, जाचा बापा परखा और गेंद गई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। दैट इज अ बिग हिट। एक और छक्का मिलता है। अब दूसरा छक्का प्रथमेश कोहली का आता है। रफ्तार पकड़ लिए पारी ने, इस हर एक बुरी गेंद के ऊपर प्रहार किया जा रहा है और यही कोशिश रहती है खिलाड़ियों की, अच्छी गेंदों का सम्मान करो, अच्छी गेंदों को इज्जत दो और बुरे गेंद के ऊपर प्रहार करो। और ये बड़ा प्रहार था प्रथमेश कोहली का, हल्का सा मौका मिला था, गेंद काफी देर तक हवा में थी पिछली गेंद के ऊपर, लेकिन लपक नहीं पाए थे। इस बार भी उसी तरीके की स्ट्रोक की तलाश थी, गेंद और बल्ले के बीच में ठीक से संपर्क हो नहीं पाया। छक्के के बाद ये सिंगल दौड़ते हुए, अच्छा क्रिकेट, खूबसूरत क्रिकेट का नजारा मैदान के अंदर चलता बा। लेकिन बात करेंगे चंदन की, 4 गेंदों में अब तक उन्होंने 10 रन खर्च किए। अच्छी गेंदबाजी कही जा सकती है, एक आध विकेट नहीं संजीवनी का काम करेगा उल्वे क्रिकेट टीम के लिए। इस बार शरीर से दूर रखने की कोशिश यहाँ पर की जा रही है। यहाँ से अंपायर का इशारा आता हुआ कि यह गेंद खराब है, नो गेंद करार। पिच के विकेट के बाहर गेंद लैंड हुई थी और इसी का नतीजा 1+1, 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ेगी। धीरे धीरे ये रास्ता खोज रही है गणेशपुरी क्रिकेट टीम की। यदि बात करेंगे टीम की रन संख्या टोटल जाकर पहुंची है 34, 34 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। अच्छी साझेदारी भी पनपती भी, खुद के ऊपर भरोसा रख रहे और खुद पारी को आगे बढ़ा रहे। कोई गलत स्ट्रोक अब तक आया नहीं दोनों खिलाड़ियों के माध्यम से। चंदन तैयार, ये गेंद भी नो आएगी। फ्री हिट कंटिन्यू होगी सिद्धेश वास्कर के लिए। 1 रन जरूर मिलेगा इस नो गेंद के ऊपर। 35 रन, 64 रनों का टारगेट था बीच मैदान में। ओवर द विकेट से ये गेंद आती हुई, ये गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी। जिस चंदन मडवी के ऊपर भरोसा किया था वही खिलाड़ी मैदान के अंदर थोड़ा सा महंगा साबित होता है। बड़े स्ट्रोक लगाने नहीं दिए, लेकिन 2 नो गेंदे और 1 वाइड गेंद अब तक फेंकी है इस ओवर में। पहले ओवर में 22 आए थे और अब तक रन संख्या 36, तो 14 रन अब तक इस ओवर में खर्च करे चंदन मडवी ने। एंगल बनाने की कोशिश करी थी, गेंद को उठाया, अब स्टिक के बाहर से दूसरे की कोशिश की जा रही है। शांत क्रिकेट चलता है।
और गेंद धीरे धीरे कर कर सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। 40 रनों के ऊपर पारी अब तक पहुंच चुकी है। शानदार नजारा, कोई मौका नहीं दे रहे उल्वे क्रिकेट टीम को इस मुकाबले में वापसी करने का, और इस चौके की मदद से जबरदस्त बल्लेबाजी जारी है। अभी भी जीतने के लिए 40 रन स्कोर कार्ड के ऊपर है, जीतने के लिए अभी भी 24 रनों की जरूरत है। 24 रन टू विन। इस ओवर की अंतिम गेंद, आने वाली 13 गेंदें और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी तैनात है। यह पहला मौका था, क्या यहां से मोमेंटम बदलेगा, क्या वक्त बदलेगा उल्वे क्रिकेट टीम के लिए, क्योंकि आने वाली गेंदें बचेगी अब 12 और जीतने के लिए 12 के औसत से 24 रनों की जरूरत है। नाला का तिला बॉलिंग टाकलं भेटली असती भाई. तो अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 24 रन की जरूरत है। जो सपने संजोए थे, क्या उस सपने को साकार के मैदान के अंदर कर पाएंगे? खिलाड़ियों की हौसला अफजाई समझाया जा रहा है सभी खिलाड़ियों के माध्यम से कि ये ओवर काफी हद तक तय करेगा इस मुकाबले का नतीजा। जो सपना संजोए था, क्या सपने को साकार करने में कामयाब रहेंगे? क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि साथ नहीं रहने से रिश्ते नहीं टूटा करते, वक्त की धुन से लम्हे नहीं टूटा करते। लोग कहते हैं कि हमारा सपना टूट गया, टूटते आपकी नींद है दोस्तों, आपके सपने कभी टूटा नहीं करते हैं। किनके सपने होंगे साकार और किनके सपने बिखर जाएंगे? किसकी होगी जीत और किसकी होगी हार? क्या होगा इस मुकाबले का हाल? कौन बनेगा जीत का सिकंदर और कौन होगा इस मुकाबले का विजेता? आने वाला वक्त हमारे इन सवालों के जवाब देने में कामयाब रहेगा। तो जवाब ढूंढने के लिए जाएंगे मैदान के अंदर दोस्तों। अंतिम 12 गेंदें और जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता। नया गेंदबाज महेंद्र मडवी आएंगे गेंदबाजी के लिए। ये ओवर इस मुकाबले का लगभग भविष्य तय करने वाला साबित होगा। सामने होंगे प्रथमेश कोहली, जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे 2 छक्कों के मदद से, लेकिन इस बार शॉर्ट पिच गेंद का प्रयास किया था। विकेट हैमर शॉट है, उसके पीछे यदि गेंद गिरेगी तो गेंद नो होगी और अंपायर का यही फैसला आता है। 2 रन मुफ्त में मिले, फ्री के थे ये रन वीआरसीसी गणेशपुरी टीम के लिए, और 2 रनों के मदद से 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए अंतिम 12 गेंदें और 22 रनों की और जरूरत है। गेंदबाज तैयार, महेंद्र मडवी। राउंड द विकेट से ये गेंद काफी तेजी से फेंकी हुई गेंद थी, अपने कंधे का इस्तेमाल किया, रफ्तार थी, रफ्तार से बीट किया, पेस से वार किया, अल्ट्रा फास्ट जिसे कहते हैं उसी तरीके की ये गेंद थी और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। गेंदबाज तैयार राउंड द विकेट से। 11 गेंदें, अभी भी 22 रन की जरूरत है। बैलेंस मुकाबला उल्वे और गणेशपुरी के बीच में। ये गेंद हमने देखी, पुल किया था, गेंद होगी नो, पीछे गेंद गिरे और इसका नतीजा हमारे सामने आया कि मुकाबले में से हवा निकलने की काम प्रथमेश कोहली करते हुए। एक और छक्का आया, 7 रन आएंगे इस गेंद के ऊपर। अब 15 रन की और जरूरत होगी। आने वाली गेंदें बचेगी यहां से 11 गेंदें और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। 63 रन बनाए थे, 64 का टारगेट था, लेकिन आसानी के साथ अब तक नजर आ रही है। ये गेंद भी नो है, बार बार शॉर्ट पिच प्रयास किया जा रहा है और इसका खामियाजा आपको भुगतना होगा। अभी भी 14 रनों की और जरूरत मुकाबला जीतने के लिए। अंतिम गेंदें बचेगी यहां से 11 गेंदें और 14 की जरूरत है। अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी तैनात था, 1 ही रन मिलेगा। और रबर गेंद की टूर्नामेंट की यदि बात करेंगे तो यकीनन 60-65 जो पार स्कोर नहीं है, 70-75 आपको बनाने होंगे इस मुकाबले में। इस टूर्नामेंट में पिछले मुकाबले में हमने 70 रन भी चेस होते हुए देखे थे और इसी मुकाबले में हमने 39 रन बचते हुए भी देखे थे। बल्ले का अंदरूनी हिस्सा जरूर लगा। डॉट गेंद की समाप्ति होती हुई टीम की रन संख्या टोटल है 51। अभी भी जीतने के लिए 13 रन दूर है जीत से और इस ओवर के आने वाले अभी भी 3 गेंदों का खेल बाकी होगा। तो 9 गेंदें और जीतने के लिए
3 गेंदें 9 फेंकी हैं, गेंदें 3 ही पूरी हुई दोस्तों। पहली गेंद 9 थी, दूसरी गेंद थी डॉट, उसके बाद 9 गेंद के ऊपर छक्का था, उसके बाद फिर से 9 गेंद थी और ये गेंद डॉट है। आने वाली गेंदें 9 गेंदें और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। राउंड द विकेट से महेंद्र मडवी। यह अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी जरूर तैनात था, 1 रन तो जरूर मिलेगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, लड़ाई जारी है, लेकिन ओवर थ्रो ये क्या कर दिया। अच्छी गेंदें आ रही है, फील्डरों का साथ निभाना जरूरी। गुड रनिंग बिटवीन द विकेट, विकेटों के बीच में कमाल की दौड़ लाई। जहां पर सिर्फ 1 रन बनता था, 2 रन एक्स्ट्राज मिले, टोटल मिलेंगे 3। और अब जीतने के लिए जरूरत है 10 रनों की जरूरत। आने वाली 8 गेंदें 10 की आवश्यकता। उल्वे और गणेशपुरी के बीच में यह नजारा चलता बा, यह मुकाबला चलता बा। और राउंड द विकेट, अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच आएगी ये गेंद, गेंद सीमा रेखा पार, दैट इज अ बिग हिट, बिग सिक्सर। तो टीम की रन संख्या टोटल बनी है 60। 60 रन जीतने के लिए 4 रन की जरूरत है। एक और 9 गेंद, खराब गेंदबाजी का नजारा यहां पर हम देख पा रहे हैं घरेलू दर्शकों के सामने। उल्वे क्रिकेट टीम के माध्यम से बल्लेबाजी अच्छी रही, लेकिन गेंदबाजों ने साथ नहीं निभाया। आइकॉन खिलाड़ियां निखिल बंसोड़े के ऊपर प्रहार किया था, 22 रन बने थे, लेकिन उसके बाद कमबैक कर नहीं पाई। उल्वे क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, ये गेंद भी आएगी 9। मुकाबले में से मजा निकल चुका है, मुकाबले में से जान निकल चुकी है, सिर्फ 2 रन की जरूरत है। लेकिन क्रिकेट में जब तक अंतिम गेंद नहीं होती, अनिश्चितताओं से भरा हुआ ये गेम, अनप्रिडिक्टेबल जिसे कहा जाता है। भविष्यवाणी इस खेल में कोई कर नहीं सकता। गेंद 9 थी, पिछली गेंद इसलिए फ्री हिट थी प्रथमेश के लिए, और ये 2 रनों के मदद से गेम इज ओवर फॉर उल्वे क्रिकेट। मुकाबला जीता आसानी के साथ वीआरसीसी गणेशपुरी टीम ने। वेल प्लेड बॉयज। तर सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, 10 चेंडूमध्ये 31 धावा केल्या, 64 धाव्यांचा पल्ला पार करत असता वन ऑफ द ग्रेट हिरो प्रथमेश कोहली, आणि ज्याने 1 षटक फेकलं आणि 7 धावा खर्च करून 1 फलंदाजाला बाद केलं. आणि इथे आपण पाहतोय तर प्रथमेश यायचं मॅन ऑफ द मॅच. या पुढचा सामना